दर्शविशुद्धी भावना, आत्म्याची आराधना, शांतीची ही साधना, भावे करूया धारणा. षोडश कारण भावना, तीर्थंकर पदकारणा, भक्तीने करू स्थापना, दिव्य गुणांची अर्चना. ओम ह्रीं दर्शन विशुद्ध्यादि षोडश कारणानि अत्र अवत्र संषट् आह्वाननम्. ओम ह्रीं दर्शन विशुद्ध्यादि षोडश कारणानि अत्र तिष्ठ ठठ स्थापनम्. ओम ह्रीं दर्शन विशुद्ध्यादि षोडश कारणानि अत्र मम सन्निहितो भववशट् सन्नदीकरणम्. जन्मजरीचा अंत करण्या अर्पो अमृत, तीर्थंकर साक्षात बसले समव शरणात. चला चला हो भक्तीने दर्शनाला जाऊया, षोडश कारण भाऊनी तीर्थंकर होऊया. ओम ह्रीं दर्शन विशुद्ध्यादि षोडश कारणेभ्यो जन्मजरा मृत्युविनाशनाय जलं निर्वपामिति स्वाहा. गंध अर्पुणी थाटात करू सुखाचे स्वागत, तीर्थंकर साक्षात बसले समव शरणात. चला चला हो भक्तीने दर्शनाला जाऊया, षोडश कारण भाऊनी तीर्थंकर होऊया. ओम ह्रीं दर्शन विशुद्ध्यादि षोडश कारणेभ्यो संसार ताप विनाशनाय चंदनं निर्वपामिति स्वाहा. दिव्य अर्पुणी अक्षता अक्षय हो शाश्वत, तीर्थंकर साक्षात बसले समव शरणात. चला चला हो भक्तीने दर्शनाला जाऊया, षोडश कारण भाऊनी तीर्थंकर होऊया. ओम ह्रीं दर्शन विशुद्ध्यादि षोडश कारण भावनेभ्यो अक्षय पद प्राप्तये अक्षतं निर्वपामिति स्वाहा. चंपा चमेली शेवंत वाहुणी हो गुणवंत, तीर्थंकर साक्षात बसले समव शरणात. चला चला हो भक्तीने दर्शनाला जाऊया, षोडश कारण भाऊनी तीर्थंकर होऊया. ओम ह्रीं दर्शन विशुद्ध्यादि षोडश कारणेभ्यो कामभाव विध्वंसनाय पुष्पं निर्वपामिति स्वाहा. चरुवर अमृत मिश्रित अर्पुक्षुदेशनाशास, तीर्थंकर साक्षात बसले समव शरणात. चला चला हो भक्तीने दर्शनाला जाऊया, षोडश कारण भाऊनी तीर्थंकर होऊया. ओम ह्रीं दर्शन विशुद्ध्यादि षोडश कारणेभ्यो क्षुधारोग निवारणाय नैवेद्यं निर्वपामिति स्वाहा. सम्यक्त्वाचे दीपक ओवाळूया जलश्रोत, तीर्थंकर साक्षात बसले समव शरणात. चला चला हो भक्तीने दर्शनाला जाऊया, षोडश कारण भाऊनी तीर्थंकर होऊया. ओम ह्रीं दर्शन विशुद्ध्यादि षोडश कारण भावनेभ्यो मोहांधकार विनाशनाय दीपं निर्वपामिति स्वाहा. धूपदशांग मिश्रित अर्पुणी हो निर्ग्रंथ, तीर्थंकर साक्षात
बसले समव शरणात. चला चला हो भक्तीने दर्शनाला जाऊया. षोडश कारण भावनी तीर्थंकर होऊया. ओम ह्रीं दर्शन विशुद्ध्यादि षोडश कारणेभ्यो अष्टकर्म दहनाय धूपं निर्वपामिति स्वाहा. श्रीफळ सुवर्ण पात्रात अर्पुणी होऊ अरिहंत. तीर्थंकर साक्षात बसले समव शरणात. चला चला हो भक्तीने दर्शनाला जाऊया. षोडश कारण भावनी तीर्थंकर होऊया. ओम ह्रीं दर्शन विशुद्ध्यादि षोडश कारणेभ्यो मम मोक्ष फल प्राप्तये फलं निर्वपामिति स्वाहा. अर्घ्य अर्पुया चरणात शिवकन्येचे श्रीकांत. तीर्थंकर साक्षात बसले समव शरणात. चला चला हो भक्तीने दर्शनाला जाऊया. षोडश कारण भावनी तीर्थंकर होऊया. ओम ह्रीं दर्शन विशुद्ध्यादि षोडश कारण भावनाय अनर्घ्य पद प्राप्ते अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा. प्रत्येक भावना अर्घ्य सर्व जीवांच्या कल्याणाचे भाव मनातील उज्ज्वल. सम्यक्त्वाला सुवर्णासम शुद्ध करतसे मंगल. परोपकारी परमदयाळु भाव अंतरी निर्मळ. दर्श विशुद्धी भाव असे भावनी होऊ परिमळ. ओम ह्रीं दर्शन विशुद्धी भावनाय अनर्घ्य पद प्राप्तये अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा. पापापासून निज रक्षण विनय असे निज आत्म्याचे. विनय भावना अंतरंगत तापनाशवी जीवांचे. विश्ववंद्य श्री जिन गुण प्राप्ती होते धरिता विनम्रता. नम्र होऊनी नमन करू गुण एओ अंतरी विशालता. ओम ह्रीं विनय संपन्नता भावनाये अनर्घ्य पद प्राप्तये अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा. आत्मरुचीने व्रत नियमांना ग्रहण करणे शील असे. व्रत रक्षेला उपसर्गांना सहन करणे शील असे. तपव्रत संयम अतिचाराविन पालन ही सुशील असे. करू साधना शीलाचरण होऊनी मुनी गुणशील जसे. ओम ह्रीं शीलव्रतेश्वर तिचार भावनाय अनर्घ्य पद प्राप्तये अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा. निज आत्म्याच्या ज्ञान गुणाला शुभोपयोगी स्थिर करू. क्षणाक्षणाचे मूल्य अमूल्य अंतरी सार्थक भाव धरू. जिनवाणीचे श्रवण स्तवन पठन पाठन नित चिंतन. अभीक्ष्ण ज्ञानोपयोग भावहि स्वपर भेदा करु मंथन. ओम ह्रीं अभीक्ष्ण ज्ञानोपयोग भावनाय अनर्घ्य पद प्राप्तये अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा. संसार देह भोगापासून विरक्त होणे संवेग. धर्म आणि धर्माचरणी प्रीती करणे निर्वेग. राग द्वेष कषाय त्यागून स्वच्छ होणे संवेग. शुद्ध भावना शुद्धाचरण करुणी होऊ पावन. ओम ह्रीं सवेग भावनाय मम अनर्घ्य पद प्राप्तये अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा. बाह्याभ्यंतर सर्व परिग्रह
पुरुषार्थाने त्याग करू. निज शक्तीचे भान ठेवून श्रमधन वैभव दान करू. संसारातून शिवनगरीचा मार्ग ही शक्तीस त्याग असे. त्याग ही धर्म, त्याग सुकर्म, त्याग ही मंगल ध्यान असे. ओम ह्रीं शक्तीतच त्याग भावनाय अनर्घ्य पद प्राप्तये. अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा. उपवासाधिक कठीण तपस्या जरी करणे सामर्थ्य नसे. यथाशक्ती व्रत संयम धारण करणे ही पुरुषार्थ असे. सहनशीलता समता नमता हेच खरे तप श्रेष्ठ सदा. करू साधना तपोधारणा सुख लाभे उत्कृष्ट सुधा. ओम ह्रीं शक्तीतस्तप भावनाय अनर्घ्य पद प्राप्तये. अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा. तणधन यौवन जीवन वैभव क्षणभंगुर हे संसार. असार जाणून वैराग्याने आत्मलीन मुनी अविकार. व्रत संयमनित पालन करण्या दत्त चित्त जे साधू मुनीश. समाधीचे हे भावतयांचे भक्ती करूया जिन गुणवेश. ओम ह्रीं साधु समाधी भावनाय अनर्घ्य पद प्राप्तये. अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा. निज आत्म्याची पापापासून रक्षण करणे निज सेवा. आहार औषध अभय आगम देऊन करूया परसेवा. परसेवा ही निज सेवा असे अंतरंग तप सर्वोत्तम. विनयाने करूया वृत्ती हीच दीक्षा परमोत्तम. ओम ह्रीं वैयावृत्त भावनाय अनर्घ्य पद प्राप्तये. अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा. अरिहंतांचे दर्शन घेता पुलकित होते भाव विभोर. पुण्यपुंजमय चिंतामणी सौख्य लाभते चित्त विभोर. विनामूल्य बहुमूल्य पदाला प्रदान करते जिन भक्ती. भक्तीने जिन अर्चा करुणी तत्पर पाऊ भवमुक्ती. ओम ह्रीं अरत भक्ती भावनाय अनर्घ्य पद प्राप्तये. अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा. महाऋषी हे चेतनदर्शी हितमित मधुर सर्वाशी. अभय प्रदाता आत्मविधाता गुंजन करिस्व आत्म्याशी. मुनिगणनायक शिव सुखदायक पंचाचाराचे पालक. वंदन करूया भाव शुद्धीने यथा जात मुनी समबालक. ओम ह्रीं आचार्य भक्ती भावनाय अनर्घ्य पद प्राप्तये. अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा. ज्ञानार्जक हे ज्ञान प्रदाता उपाध्याय लोकोत्तम. अभिन्न दश पूर्वीचे ज्ञाय बहुश्रुत आहेत सर्वोत्तम. दर्शन ज्ञान चरित्र संयम तपबल ज्यांचे परमोज्वल. भक्ती करूया बहुश्रुतांची लाभो मुक्ती सुख उज्ज्वल. ओम ह्रीं बहुश्रुत भक्ती भावनाय अनर्घ्य पद प्राप्तये. अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा. दिव्य देशना अरिहंतांची प्रवचन आहे कल्याणी. आत्मसात करू आत्मीयतेने तत्पर होण्या शिवरमणी. जिनवाणीचे श्रवण स्तवन पठन पाठन सुचिंतन. प्रवचन भक्ती करूया मंगल तीर्थंकर पद सुबंधन. ओम ह्रीं प्रवचन भक्ती भावनाय अनर्घ्य पद प्राप्तये. अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा. अवश्य करण्या योग्य क्रियाच्या आवश्यक असे प्राणासम.
व्रती महाव्रती पालन करीती निर्दोषाने श्वासासम सर्वोत्कृष्ट मंगल तप हे वसुकर्माचे करीक्षालन आवश्यका परिहानी भावून आत्म्याचे करू प्रक्षालन ओम ह्रीम आवश्यका परिहानी भावनाय अनर्घ्य पद प्राप्तय अर्घ्यम निर्वपामिति स्वाहा सम्यक दर्शन ज्ञानाचरण मोक्ष मार्ग हे उज्ज्वल रत्नत्रय प्राप्तीने आत्मा होतो सोज्वळ प्रभावना करूया मार्गाची देवशास्त्र गुरुधर्माची उत्साहाने आराधना कर मंगलमय शुभ कर्मांची ओम ह्रीं मार्ग प्रभावना भावनाय अनर्घ्य पद प्राप्तये अर्घ्यम निर्वपामिति स्वाहा व्रती महाव्रती सम्यक दृष्टी जिन धर्माचे आराधक प्रवचन आहेत हे भव्यात्मा शुद्धात्म्याचे सुसाधक यांना पाहून आत्मीयतेचे भाव ही प्रवचन वात्सल्य परस्परातील प्रेम अविरत ठेवून होऊ निश्चल्य ओम ह्रीं प्रवचन वात्सल्य भावनाय अनर्घ्य पद प्राप्तये अर्घ्यम निर्वपामिति स्वाहा।